तर कसं आहे पब्लिक मजेत आहे ना, मजेतच असेल पण जास्त टेन्शन घेऊन कोणाचं बळ झालेलं आहे. तसं तुम्हाला तर माहितीये मी गॅरेज काम शिकतोय आणि मला गॅरेजवर जाण्यासाठी ना मी घरचे सगळे काम लवकर आवरा शिकवतो, पण कशाचं काय माझ्या मागे तिसरंच काम लागून जातं. विषय असा झालो पप्पा जात होते दूध डेअरीला घेऊन, मग त्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं. पप्पा मला बोलवलं होतं गाडी घेऊन दुसरी, कारण त्या गाडीमध्ये पेट्रोल होतं. मग त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, मग पप्पा गेले गावामध्ये आणि मी आलो मग घरी आल्याच नंतर मस्तपैकी सगळे काम आवरून घेतले आणि जेवण वगैरे करून घेतलं. म्हणलं चला आता जाता गायला पाणी पाजून दिलं कारण ती काय मम्मीला मारती. आणि ना कन्नडला जाता जाता रस्त्यामध्ये थांबलो होतो कारण एका व्हिडिओला व्हॉइस द्यायचा होता आणि ते व्हॉइस देऊन घेतला. मग मित्रांनो बघितलं होतं मला तिथे थांबलो होतो म्हणून, मग त्यांना कॉल केला. मग त्याला भेटायला चाललो होतो पानपूच्या पेट्रोल पंपाच्या मागे एक गोडाऊन आहे, तिथं त्याचं काम चालू होतं. त्याला भेटलो मस्त की त्याला म्हटलं मला टाइम होराला गॅरेजवर जायला, मी जातो आता. मग नंतर गॅरेजवर गेलो पण आपल्या गाडीचा ब्लॉक पिस्टन खराब आहे, ती गाडीला ऑइल खाती, त्याच्यामुळे तिचं ऑइल चेक करत होतं त्याच्यामध्ये ऑइल कमीच निघलं. मग नंतर त्याच्यामध्ये काळाचं ऑइल टाकलं भाऊ, चांगलं ऑइल जर टाकलं असतं तर ते एका महिन्यामध्ये खराबच झालं असतं. गॅरेजवर गेलं तर मला अशीच काम राहते भाऊ, या गाडीचा क्लच वायर टाक, या गाडीचा रेस वायर टाक, हिची सर्व्हिसिंग कर, हिला ग्रीस मार. आणि मला गॅरेजवर येऊन 2-3 दिवस झाले भाऊ, त्याच्यामुळे इंजिनचं काही काम आलेलं नाही. आणि दिवसभर कामामध्ये असलं तर कसा दिवस निघून जातो काही कळतच नाही भाऊ. संध्याकाळ झाली, दुकान वगैरे बंद करून घेतलं, म्हणलं चाला आता घरी. आणि रस्त्याने येतच होतो लगेच पाऊस चालू झालं आणि बस स्टँड पाशी आलो. म्हणलं आता पावसामध्ये कशाला जायचं, चाला म्हणलं बस स्टँडवर. तिथं थांबलो आणि लगेच गावामध्ये आलो. गावामध्ये इतके फटाके फुटत होते, म्हणलं आज काय. तिथे गेल्यानंतर कळलं भाऊ आपल्या ऋतिक भाऊचा बर्थडे, सगळ्या मित्रांनी त्याचा बर्थडे साजरा केला, फोटो वगैरे काढले. मी तिथं थोडा वेळ थांबलो. मग थोडा वेळ थांबल्यानंतर म्हणलं चाला आता घरी, कारण लय टाइम झालेला होता. तर मित्रांनो मी जातो घरी, तेवढं तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.